नमस्कार मंडळी. तर शौर्य अँड मम्मी किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर आज मस्तपैकी अशी रव्याची फुलणारी अशी कुरडी बनवूया. तर आमच्या इकडे या पापड्याला कुरडी म्हणतात, रव्याच्या पापडीला कुरडी म्हणतात, तर म्हणून मी याला कुरडी म्हणत आहे. तर मस्तपैकी अशी रव्याची पापडी बनवूया. तर खूप छान लागते ही खायला. तर बघा किती छानपैकी अशी फुललेली आहे. तर मी इकडे रवा वगैरे मस्तपैकी मॅश करून घेतला होता हाताने. नंतर इकडे मी गरम करायला पाणी ठेवलं होतं. गरम पाण्यामध्ये रवा टाकून दिला. नंतर चवीनुसार मीठ टाकायचं, त्याच्यामध्ये थोडासा भजी खारा टाकायचा आणि सोप्या पद्धतीची पापडी करत आहे मी ही मस्तपैकी खायला. तर हे पापडी सणावाराला खूप छान लागतात, रसासंग खायला तर अतिउत्तम लागतात खायला. तर बघा हे अशा प्रकारे मी शिजवत आहे. तर 10 ते 8 मिनटं लागतात याला शिजवायला. तर शिजवल्यानंतर चेक करायचं आपण थंड पाण्यामध्ये. गोळा तयार झाला की समजून घ्यायचं आपलं बेटर झालेलं आहे. नंतर मी मस्त रेड कलर टाकून आणि येलो कलर टाकून सर्व पापड्या अशा छानपैकी केल्या. तर बघा अशा पापड्या ओल्या कापडावर अशा टाकून दिल्या. नंतर 2 दिवस वाळल्या की पापड्या मी हे सर्व पापड्या काढून घेतल्या. तर अशा पद्धतीने मी सर्व पापड्या करून घेतल्या. 2 दिवसानंतर सुकल्यानंतर सगळ्या पापड्या आपल्या झालेल्या आहेत. तर बघा किती छान अशा पातळ पापड्या झालेल्या आहेत. तर खायला खूप छान लागतात ही पापडी. तर आमच्या इकडं याला कुरडीच म्हणतात, तर तुमच्या भागात याला पापडी म्हणतात, तर म्हणून आमच्या भागात याला कुरडी म्हणतात. चला तर मस्तपैकी अशी तळून दाखवते तुम्हाला. बघा किती फुललेली आहे ही पापडी. तर खूप छान लागतात हे रसासंग खायला. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. पूर्ण व्हिडिओ यूट्यूबवर आहे आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा.